काय चालू आहे हो? उठलो का? झाले का नाही पोहे? चालू आहेत. कर बाई लवकर करायची. हा तुम्हाला भूक लागलेली आहे. काय चालू आहे तुझं? झाडायला लागले तू रे. हा तर काय नाही उठलं का सायकल घेतोय आणि बाहेर खेळत आहे सारखं सायकल. आणि ही आज लवकर उठलेले आहे, नाहीतर हे 10-11 वाजता उठते. लय निवांत आहे हिचं काम. चला द्या पोहे, उशीर झालाय. हो 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 करायचे. हे बघा इकडं काय चालू आहे सासूबाई. ते तसं का घेतलं पांघरून? सासूबाईला खवळल्याशिवाय मला दिवसच जात नाही. तर इकडं चालू आहे पोहे. तर इकडं आपण तळून झालेला आहे. इकडं मस्ती, कशी मस्ती चालू आहे यांची. ओ काय चालू आहे इकडं? कशी असत आहे आमची सासू आहे बघा. हे बघा कशी हसत आहे. हाय मित्रांनो. तर अशा आहे घरातील सदस्य. खूप मस्ती करतात आणि लहानांपेक्षा मोठ्याचीच मस्ती चालू आहे. तर इकडं झालेलं आहे देवपूजा वगैरे. लवकर होतं सर्व काम आमचं. एक कुलदैवत. झाला का? चालू आहे. हे कुलदैवत आहे आमचं खंडोबा जेजुरीचे. हे गजानन महाराज शेगावचे. आणि आतमध्ये अधिष्ठान पण आहे. बोल काय तर आता नाही येत बरं का. पोहे मध्ये जरा तेल घालत जावा मॅडम. लय तेल खाऊ मी चांगलं नाही. लय तेल अहो नको. छान देते होते. लय तेल खाऊ मी. तर सासरे गेलेले आहेत ड्युटीला. ह्याची मम्मी पप्पा पण गेलेले आहेत. आणि आज मला थोडस उशीरनं जायचं होतं. मुलांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळे म्हणलं नाश्त्याला काय करावं. देवांचे पप्पा उपीट कर बोलले होते, पण मी पोहे कराले. सर्व म्हणले पोहे कर. सासूबाईंना खूप इच्छा होती पोहे खायची. तर आता द्वाशी करेन संध्याकाळी. तर त्याची पण रेसिपी मी दाखवीन. हे बघा असे झालेले आहेत पोहे. कारण आमच्या घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळं जास्तच करावं लागतं. आणि जॉईंट फॅमिली आहे आमच्या. सर्व काही टाकलं पण मीठच टाकलेलं नाही. तर असंच होतं. मीठ नाही टाकलं? मीठच टाकलं नाहीये. काही पण बनवताना असंच मीठच राहून जाते. लक्षातच नाही मीठ टाकायचं. तर आता आपण हे मीठ टाकूया. आमच्या सासूबाईंना तर जेवायला दिलं. पोह्याचा वास तर चांगला यायलाय बाबा. छान यायला का वास? सासूबाईंना तर दिल्यावर पहिला एक घास खाल्ला ना, ए बाई मीठ नाही दे, ए बाई मीठ ए बाई मीठ नाही दे म्हणते. आणि ताट सरपवतात, मग खातच नाही येत. मग काही पण कोणती पण गोष्ट मीठ राहूनच जात. हे तळून घेतलेले शेंगा टाकलेले थोडेसे. ह्याच्यामध्ये शेव वगैरे पण टाकली तर छान लागतं, अजून टेस्ट. थोडीशी कोथिंबीर घालू.
थोडीशी आपण कोथिंबीर घालू. शेवाल नको शेव नको नको शेवाल दे घालू का शेव? बरं बर कोथिंबीर घालू थोडीशी. हा चिरून घाल. हा चिरून धुवून ठेवलेले आहे. तसं तर आम्ही भाज्या आठवड्याच्या आणूनच धुवून कापून वगैरे ठेवतो. पालेभाज्या असेल तर आठवड्यातून एकदा सांगतो आणि अशा धुवून वगैरे स्वच्छ कापून वगैरे ठेवतो. कारण सकाळी सकाळी गडबड असती, मुलांची डबे वगैरे असतात, त्याच्यामुळं होत नाही सकाळी सर्व गोष्टी. त्याच्यामुळे हे एकदमच आम्ही मग आठवड्याची भाजी वगैरे ठेवतो, आणून निवडून वगैरे ठेवतो. तर कसे झालेले आहेत पोहे. माझा देव काय उठला नाही अजून. रोज लवकर उठतो बरं का तो, पण काल दुपारी झोपला नाही. काय काय बोल दे.